मैदान रासकर आहे. 4 दिवसांमध्ये बघितलाय लेफ्टी बॅट्समन जेव्हा जेव्हा मैदानात उतरलाय षटकारांची आतिषबाजी केली आहे आणि तीच अपेक्षा आम्हाला सर्वांना रोशनकडून आहे, कारण की रोशन व्यावसायिकरित्या पण क्रिकेट खेळलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याची बोळी लागली. मोठा खेळाडू म्हणून आपण रोशनकडे बघितलं जातं. तोच रोशन ओपनिंग साठी उतरलाय. त्या समवेत गोरख रसाल स्ट्राईक एंड वरती, नॉन स्ट्राईक एंड वरती धारणीचा ब्रँड रोशन पाहायला मिळतोय. बॉलिंग साठी विश्वास दाखवलाय स्वतः कॅप्टनने. प्रशांत स्वतःवरती विश्वास दाखवतोय. P1चं षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करणार प्रशांत. स्ट्राईक एंड वरती गोरख रसाल. मॅच नंबर 2 ला होती सुरुवात. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024. काहीच वेळात मान्यवरांच्या इथे उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. त्याच्यामध्ये भावी खासदार म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो माननीय श्री संजोगजी वाघेरे साहेब यांची आपल्याला उपस्थिती आज लाभणार आहे. त्यांच्या समवेत शिवसेनेचे बाकीचे पदाधिकारी आणि आपल्या सर्वांचे लाडके नितीन दादा यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभणार आहे. पहिला बॉल सेकंड मॅचचा शॉर्ट बॉल हुक केलाय. चेंडू हवेत आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाहीये. काय सुरुवात झाली आहे मॅचला. पहिल्याच बॉलवरती विकेट. ओव्हर टू डीजे सॅमी. डीजे सॅमी. मुख्य व्यासपीठावरती आपण बघताय समाधानजी दिसले त्यांच्या समवेत, सचिन दादा त्यांच्या समवेत, अल्पेश दादा, त्यानंतर कल्पेश आहे आपल्या समवेत, अमोल, त्यानंतर रमाकांतजी आपल्या सोबत आहेत. अक्षय दादा फोनवरती बोलतायत आणि अक्षय दादांची एक वेगळी झलक आहे. वाईट शिवाय ते घालत नाही आणि त्यांच्या फ्युचर वाटचाळीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या ड्रेसिंगवरून त्यांची फ्युचर वाटचाळ आपल्याला दिसते. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवले. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज झालाय. तेच तर्रार बॉल. यासाठीच तर ओळख आहे. यासाठीच का कॅप्टनने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग घेतली हे दाखवते स्वतः कॅप्टन. पॉवर प्ले घेऊन आला. पहिलीच ओव्हर घेऊन आला. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली. गोरख रसासारखा चांगला फलंदाज बाद केला. त्यानंतर दुसरा चेंडूने 1 डाऊनच्या भूमिकेत आलेला विवेकला कळला नाही, वेगाने बीट केलाय. ओ त्याच तर्रार यॉर्कर. बॉलिंगचा नजरानं आपल्याला मैदानात पेश करतोय हा गोलंदाज ज्याचं नाव आहे प्रशांत. नयनजी पाटील यांच्याकडून अत्तरगाव टीमला शुभेच्छा आल्यात. युट्यूब लाईव्ह वरून ते मॅच बघतात. रायगड लाईव्ह इव्हेंट वरती श्रृंखला तुम्ही घर बसल्या बघू शकता. शॉर्ट बॉल पुल केला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार का. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाला. बाउंड्री अडवण्यामध्ये तो सक्षम राहिलेला नाहीये. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट वरती चेंडू सीमा रेषा पार झाला. या इनिंगचा पहिला चौकार विवेकच्या बॅट मधून आलाय. ओव्हर टू डीजे सॅमी. पाहिजे होते कारण की बॉलरने रोखून ठेवलं होतं. मात्र या शॉर्ट बॉल वरती पुलच्या साहाय्याने 4 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. पहिल्या 4 धावा माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेत. लगातार तिसरा दिवस आज धीरज दादा आपल्याला दिसतोय. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पुल केल्या समोरच्या व्ही मध्ये. तो क्षेत्ररक्षक यावेळेला कोणती चुकी करणार नाहीये. प्रशांत चांगली गोलंदाजी करतोय. 1 विकेट घेतली आहे. त्यानंतर फक्त 5च धावा खर्च केल्यात पहिल्या 5 चेंडूवरती. स्ट्राईकला आलाय धारणीचा ब्रँड रोशन पाटील. लेफ्टी बॅट्समन या मैदानावरती घातक ठरू शकतात आणि तेच बघत असताना आता बघायचं आहे रोशन कशा प्रकारे आपल्या टीमसाठी बॅटिंग करणार. इम्पॉर्टंट की फॅक्टर आहे या टीमचा रोशन. रोशनची विकेट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठीच प्रशांतने स्वतःवरती जबाबदारी घेतली पहिल्या ओव्हरची. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा बॅटल आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. पहिली मॅच नवगड टीमने अप्रतिम जिंकली. 63 धावा चेस केल्या. कोणालाही न वाटलेला विजय नवगड टीमने स्वीकारला. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सर्व तुमच्या हारण्याची वाट बघत असतात. प्रशांतचा ओव्हर पिच बॉल चांगला टाइम केला. ते क्षेत्ररक्षक आहे सरळ नंबर 33 जर्सीच्या हातामध्ये झेल देऊन पहिल्याच बॉलवरती तंबूत परतलाय रोशन पाटील. निराशाजनक कामगिरी. ओव्हर टू डीजे सॅमी.
आत्तरगाव टीमच्या कॅप्टनने जे काम करायचं होतं ते केलंय. प्रशांतने 2 विकेट मिळवल्या. गोरख क्रसाल आणि त्यांच्या समवेत रोशन पाटीलला बाद करण्यात यश आलंय. महेशजी पाटील आत्तरगाव यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्याच्या आधी नयनजी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यांच्या शुभेच्छा रास ठरतात त्यांच्या टीमला. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे हादरे लावले त्यांच्या टीम समोरच्या टीमला दिलेत. रोशन आणि गोरख. रोशन गेल्यानंतर गोरख गेल्यानंतर रोशनला थोडंसं सेन्सिबल खेळायला पाहिजे होतं. पहिलाच बॉल थोडा डिफेन्स करून खेळायला असता तरी 3 ओव्हर अजून बाकी होत्या. मात्र त्याचा बॅटिंगचा स्टान्सच तसा आहे, त्याची शैलीच तशी आहे का तो आक्रमक खेळतो. यावेळेला चेंडू ट्रॅव्हल झाला नाही सीमारेषेच्या पार. सरळ नंबर 33 जर्सीमध्ये कोणतीही चुकी केली नाही आहे त्या क्षेत्ररक्षकाने. चांगला झेल. इम्पॉर्टंट बॅट्समॅन बाद केले. पहिली ओव्हर P1 आत्तरगाव टीमच्या बाजूने झुकली. 5 धावा खर्च करत असताना ओपनिंगची जोडी तंबूत पाठवल्या. मैदानात मॅच रंगणार यातील मात्र ही शंका नाही आहे. विवेक आणि आता नवीन बॅट्समॅन गेल्या मैदानामध्ये तन्मय. दोघांकडे संधी आहे हिरो बनण्याची. विवेकच्या बॅटमधून एक चौकार आलाय. 2 बॉलमध्ये 5 रन्सवरती खेळतोय विवेक. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 रायगड लाईव्ह इव्हेंट्सवरती. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या बघू शकता. नवीन बॉलर. यावेळेला बॅटच्या आउटसाइड एज. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चुकलाय. चेंडू झालाय सीमा रेषा पार. 2 बाउन्स आलेला हा. विवेकच्या बॅटमधून दुसरा चौकार. ओव्हर टू डीजे. व्यक्ती दमदार म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो ते आपले सर्वांचे लाडके नितीन दादा यांचा सुद्धा आज आपल्याला पुन्हा एकदा त्यांचं आगमन होणार आहे. त्यांचा आशीर्वाद पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेला लाभणार आहे. पहिल्याच बॉलवरती गौरवच्या स्वागत केले चौकाराने. बॅटच्या आउटसाइड एज लागून थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेला पुन्हा एकदा ओव्हर पिच लोअर फुल टॉस. चांगला ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला प्रशांत कॅप्टन. थोडीशी मिसफील्ड झाली होती. पहिली धाव जोरात घेतली असती तर कदाचित दुसरी धावचा तुम्हाला चान्स मिळाला असता. पहिली धाव थोडीशी लेझी होती आणि एखाद्यावरती समाधान मानावं लागतंय. 1 रन्सने स्कोर काढून धावा लागल्या त्या 10 धावा आणि त्या पूर्ण 10 धावा बनवल्यात त्या विवेक या खेळाडूने. विवेकवरती नजरा लागल्यात आता धारणी टीमच्या. टोटल 50 ते 60 या मैदानावरती कमी पडतात धावा. तुम्ही पहिल्याच मॅचमध्ये बघितला 63 धावा सुद्धा कमी पडल्या सावरुळी सारख्या चांगल्या टीमला. नवघरने एक मोठा हादरा दिलाय आज सावरुळी टीमला. कित्येक वर्ष आठवणीत राहील अशी बॅटिंग नवघर टीमच्या अष्टपैलू खेळाडू ओमकारच्या मधून पाहायला मिळाली. तन्मयसाठी लोअर फुल टॉस. चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक धाव. थोडीशी मिसफील्ड. थोडीशी घाई केली. पहिले बॉल पकडायचा होता त्यानंतर थ्रो करायचा. एकाच अटेम्प्टमध्ये थ्रो करण्याचा प्रयत्नामध्ये फसला हा खेळाडू. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केल्या तन्मयला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा मिळाल्या. त्याचा खाता त्याने खोललाय. 12 रन स्कोर कार्डवरती लागल्यात. सिंगल डबल चौकाराने का होईना धावफलकाला आकार येण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत. कुठपर्यंत धावसंख्या जाणार ह्याच्याकडे लक्ष लागले धारणी टीमचं. लसित मलिंगा स्टाईल मध्ये पुन्हा एकदा बॅटची लेट कट ग्लान्स पाहायला मिळाला. 1 धाव मिळाले. 1 धावेने 13 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. एक आगळी वेगळी एक्शन आहे. कमी रनअप आणि नंतर मलिंगा स्टाईल मध्ये बॉल करतोय. गौरव आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. जरूर चौकारानंतर कमबॅक केलाय. चौकारानंतर नंतरच्या 3 बॉलवरती फक्त 4 धावा खर्च केल्यात. रोखले फलंदाजांना. मात्र या ओव्हरमध्ये मॅक्सिमाइज करावं लागेल. 15 ते 20 धावांचा ओव्हर बनवावा लागेल. त्यासाठी विवेकवरती जबाबदारी असेल. विवेकसाठी हा ओव्हरविच बॉल बॅटच्या आउटसाइड एज. वाह अप्रतिम झेल. या टुर्नामेंटचा उत्कृष्ट झेल म्हणून बघितलं जाईल या कॅच कडे. ओव्हर टू डीजे सॅमी. विभासने मन जिंकले तिथे बसलेल्या व्यासपीठावरती बसलेल्या सर्वच मान्यवरांची. विभास अप्रतिम झेल. विभासच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी काय एफर्ट्स लावला. त्याला माहिती होतं विवेक चांगला खेळतोय. त्याची कॅच घेणं इम्पॉर्टंट आहे. हाफ चान्सेसला कन्वर्ट केला फुल चान्स मध्ये आणि 3रा विकेट आपल्या टीमसाठी मिळवला.
याच प्रकारची फिल्डिंग तुम्हाला करावी लागते जर चांगला टुर्नामेंट तुम्हाला जिंकायचे असतील तर. बॉलर तुमची चांगली कामगिरी करतात, त्यासोबत फिल्डर सुद्धा आता चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आहे. तिन्ही झेल अप्रतिम घेतलेत. नंबर 33 जर्सीमध्ये रोशनचा ज्याने झेल घेतला, अप्रतिम बॉल ट्रॅव्हल होत होता. चांगलं कलेक्शन, चांगली फिल्डिंग अत्तरगाव टीमचे यंगस्टर्स पाहायला मिळतात. गौरवचा हा बॉल स्लॉट मध्ये होता, मोठा फटका तर मारलाय अलॉंग द कार्पेट. चांगला ट्रॅव्हल झाला. कॅप्टन अप्रतिम फिल्डिंग, क्लास फिल्डिंगचा नजराणा लावला अत्तरगाव टीमने. 4 दिवसामध्ये जर फिल्डिंगचा नजराणा कोणी पेश केला ते अत्तरगाव टीमने, मी तर म्हणेन काय फिल्डिंग करतात आपल्या टीमसाठी. स्कोर धाव फळकावरती लागल्यात त्या 14 धावा, 2 ओव्हर 14 रन्स. 3 फलंदाज बाद केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2, आता 1 फलंदाज या दुसऱ्या ओव्हरमध्ये बाद केला, ज्याच्यामध्ये विभासचा मोठा वाटा होता. काय कॅच विभासने घेतले. अजून एक यंगस्टर अंडर 19चे खेळाडू. चला थोडा स्पीडअप करा अंडर 19चे खेळाडू. तुम्ही आम्हाला माहिती आहे वारंवार टीम मीटिंग घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करा. आपल्याकडे टायमर नाही लावते आपण, म्हणून थोडेसे आपले ग्रामीण क्रिकेटमध्ये थोडंसं टाइम घेतात खेळाडू, टीम मीटिंग्स घेतात. नवीन गोलंदाज सनी, वरती सुद्धा एक सनी तापलाय, त्याच्या साक्षीमध्ये आपण ही टुर्नामेंट खेळतोय. मानकुलीचे मैदान केलोलीकरांनी ठेवलेलं आयोजन सजवलंय, भगवमय वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांचे लाडके नितीनजी नंदकुमार सावंत, भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे बघतो. यावेळेला स्लॉट मधल्या बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. काव कॉर्नरच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार. थँक्यू डीजे. हा गाणंच परफेक्ट आहे. अक्षयदादाची बाईट मी नक्की घेईन, त्याच्या परफेक्ट ड्रेसिंगचा मला राज विचारायचंच आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, तोच फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला फसला. बॉल थोडासा स्लो होता. धारणी आणि त्याचे विपक्ष अत्तरगाव. मॅच चालू आहे मैदानामध्ये, दोन्ही टीम ताकदवर आहेत. यंगस्टर टीम अत्तरगाव आतापर्यंत प्रभावित केलंय. 20 धावा स्कोर कार्ड वरती. माझ्या समवेत धीरज दादा बसलाय, चांगली हेलिकॉप्टर फिरवलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, अप्रतिम थ्रो पाहायला मिळाला. एक रन्स किती इम्पॉर्टंट आहेत या अंडर 19च्या खेळाडूंना माहिती आहेत. अंडर 19 पासूनचा प्रवास मोठ्या स्टेजवरती आज त्यांनी हिम्मत केली खेळायची, आणि तुम्ही याला हिम्मत करावी लागते. कराल हिम्मत तर मिळेल किंमत. प्रशांत त्यांच्या टीमचा कॅप्टन, चांगली फिल्डिंग सेट करतोय. तन्मय लेफ्टी बॅट्समन, ॲडव्हान्टेज घ्यावा लागेल हवेचा. आत्तापर्यंत एकच षटकार या इनिंग्समध्ये आलाय, ज्याच्या अमोलच्या बॅटमधून तो षटकार आला. सनी ऑफ कटर स्लोअर बॉल, यावेळेला स्लॉटमध्ये बॉल आहे. प्रशांत बॉल पर्यंत काय घडलंय आपण स्वयंसेवकाला विचारूया तिथे. ओके, सेव्ह केलात 5 धावा आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा अप्रतिम फिल्डिंग अत्तरगाव टीमची. धावा 2 ते 3 धावून व्हायला पाहिजे होत्या, कारण की लेझी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. कॅच घेईल तेव्हा घेईल फिल्डर. तुम्ही तुमचा एफर्ट्स तर द्या धावण्यामध्ये. पहिली धाव तर लवकर कंप्लीट करा. तुमच्या टीमला धावांची गरज आहे. फक्त 22 रन स्कोर कार्ड होती लागलात. या मैदानावरती 22 धावा 3 ओव्हर्समध्ये थोड्या कमी पाहायला मिळतात, कारण की मोठमोठ्या धावसंख्या आल्यात. केलवली टीमने 106 रन्स बनवलेल्या. लोअर फुलटॉस, चांगला चेंडू आहे. ऑफ राईट हँडर बॅट्समनला यॉर्कर टाकतोय. चांगलं कलेक्शन कीपरचं पाहायला मिळालं. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8च्या सरासरीने खेळतात. अजूनही या तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू बाकी आहे. या बॉलवरती षटकार मारणं गरजेचं आहे. पेस सेट करावा लागेल शेवटच्या 7 चेंडूंसाठी. अमोलमध्ये ती क्षमता आहे. एक षटकार त्याने ठोकला आहे. रोहित शर्माचा तो फॅन आहे, आणि रोहित शर्मा ओळखला जातो षटकारांसाठी, आणि तो षटकार अमोलला ठोकावा लागेल आपल्या टीमसाठी. रोशनची विकेट घेतलेली, तोच सनी गोलंदाजीसाठी सज्ज आहे.
वा, हेलिकॉप्टर फिरवलाय, खोदून काढलाय या बॉलला. एक धाव धावून पूर्ण केली आहे. रन मिळणार नाहीये सांगतोय हा क्षेत्ररक्षक. ओव्हर क्रमांक 3 संपल्या. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 केलोलीकरांचं हे देखणं आयोजन. ओव्हर टू डीजे सॅमी. आज केलोली संकेतजी दिसले त्यांची सुद्धा आज एक संघ खेळणार आहे. भातान टीम त्यांच्या माध्यमातून आज मैदानात उतरणार आहे. प्रवीण भोईर याचा हा संघ भातान. बॉलर नेम यश. चांगलं क्रिकेट मैदानात चालू आहे. 3 फलंदाज बाद झाले. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 25. या ओव्हरमध्ये 15 ते 20 ओव्हरचं षटक बनवावं लागेल. यशवरती आक्रमण चढवावं लागेल अमोलला. पहिलाच बॉल यशचा आउटसाइड द ऑफ स्टंप. ओनली वेस्ट साइड साठी रिव्ह्यू आहे. कॅप्टन प्रशांत ला गेम चांगला सेट झालाय तुमचा. स्पीड अप करा. अंपायर डिसिजन बबलू अंपायर वाईड आहे. येस वाईड. अशा एक्स्ट्राची सुद्धा गरज आहे टीमला. रोशन आणि गोरख बाद झाल्यानंतर अडचणीतून बाहेर काढण्याचं काम आता अमोल थोडं थोडं करतोय. मात्र अमोलला आक्रमण करावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ बाकी या पहिल्या सत्राचा. ओव्हर पिच बॉल बॅटच्या आउटसाइड एज. पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेल्यानंतर रन सुद्धा अटेम्प्ट करत नाहीये जसं झेल त्यांनी घेतलेला. विभास आज काय फिल्डिंग केली विभासने आपल्या टीमसाठी. पहिला बॉल तर निर्धाव. यानंतर पुन्हा एकदा दिशाहीन बॉल. अंपायर आमच्याकडे इशारा करतायत वाईड बॉल. आजकाल ही रणनीती पाहायला मिळते. षटकार चौकारांपासून वंचित राहायचं असेल तर वाईड लाईनच्या बाहेर चेंडू वाईड लाईन पर्यंत चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात. जरी 1-2 वाईड गेले तरी चालतील. त्यांची रणनीती असते का षटकार मारून द्यायचं नाहीये. आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागून आता स्ट्राईक तन्मय घेणार की पुन्हा एकदा अमोलकडे देणार ते बघणं गरजेचं आहे. तन्मय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्कोर कार्ड धावा लागल्यात त्या 28. थोड्याच वेळात आपण ज्यांचे फ्लेक्स बघतोय ते भावी खासदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो माननीय श्री संजोगजी वाघेरे साहेबांचं इथे आगमन होणार आहे. आज या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली लागणार आहे. भावी आमदार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो आपले सर्वांचे लाडके नितीनदादा यांचे सुद्धा आगमन. आज आपल्याला त्यांच्या आगमनाची आपण वाट बघतोय. कट्टर शिवसैनिक केलवलीकर यांनी ठेवलेली ही शृंखला. भावी आमदार चषक 2024 शेवटचा दिवस मैदानात रंगलाय. यशचा हा बॉल ब्लाइंडेड शॉट. एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाले. सिंगल मॅटर करत नाहीये. 2 वाईट जरूर टाकले मात्र 3ही बॉल वरती रोखलाय. फक्त सिंगल्स आतापर्यंत मिळाला. त्यातला एक बॉल निर्धाव सुद्धा टाकला. यश चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. अंडर 19 ची टीम प्रभावित करते. बॉलिंग मध्ये तर आतापर्यंत क्लास क्वालिटी दाखवली त्यांच्या बॉलिंगची. फिल्डिंग सुद्धा A1 झाली आहे. A1 बॅटिंग करणार का सेकंड सत्रामध्ये आपण जरूर बघणार. कॅप्टन चांगलं लीड करतोय विकेटच्या मागून. यावेळेला स्लॉट मधला बॉल उडवला. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय मात्र त्याला हुळकावून देत. चेंडू सीमा रेषा पार आला. हा दर्जेदार A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. साहाय्याने स्कोर कार्डला आकार देण्यात येतोय. 35 धावा स्कोर कार्ड वरती. जे 2 षटकार इनिंग्स मध्ये लागलेत दोन्ही अमोलच्या बॅटमधून आलेत. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंग्सचे
अजून एक षटकार ठोकणार का अमोल की 2 मध्ये 2 ठोकेल. फुल टॉस बॉल आणि सरळ झेल देऊन बाद झाले काव कॉर्नरच्या दिशेने. जी विकेट पाहिजे होती अमोलची विकेट मिळाली. यश या गोलंदाजाला पुन्हा एकदा संधी मिळते डीजे सॅमीला. प्रशांतजी खांडेकर युवा सेना शिवसेनेचे पदाधिकारी. आज प्रशांत दादा यांची जिल्हा समन्वयक उरण पनवेल कर्जत मधून त्यांची निवड झाली आहे. प्रशांत दादा यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा केलोलीकरांकडून. मी प्रशांत दादा यांना विनंती करेन, खालापूर टेनिस क्रिकेटचे माजी अध्यक्ष आणि आता ते खजिनदार आहेत, त्यांना मी विनंती करेन की स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जामरुखचे सरपंच त्यांच्या पत्नी विद्यमान सरपंच आहेत जामरुखच्या. मी प्रशांत दादाला विनंती करेल की स्टेजमध्ये येऊन बसायचं आहे, तुमचा सन्मान स्वीकारायचा आहे. प्रशांतजी खांडेकर आपल्या तालुक्यातील एक दमदार नेतृत्व. शेवटचा बॉल आहे इनिंग्सचा. यशने मात्र चांगली कामगिरी केली आहे, रोखले शेवटच्या बॉलवरती. विभास अप्रतिम फिल्डर आहे, काय प्रेझेन्स ऑफ माइंड आहे विभासचा. चांगला एंडला थ्रो केला, परफेक्ट एंड राईट एंडला आणि फलंदाज बाद आहे रनआउटच्या स्वरूपात. अंपायर्स बबलू अंपायर आउट आहे ना, ओके यस. एकही रन नाही शेवटच्या बॉलवरती. षटकारानंतर कमबॅक, दोन्ही चेंडू निर्धाव. धाव फळका वरती धावा लागल्या त्या 36. प्रणालजी लाळे बच्चा बैलाचे मालक अंधरूनचे एक चांगले नेतृत्व, त्यांना सुद्धा मी विनंती करेन. त्यांची सुद्धा आज जिल्हा युवा अधिकारी म्हणून निवड झाली आहे. प्रणालजी लाले अंधरूनचे लाडके आणि आपल्या पंचकृषीमध्ये खूप जास्त प्रेम ज्यांच्यावरती आहे, क्रिकेटवरती त्यांचा नितांत प्रेम आहे. प्रणालजी लाले आणि त्यांच्या समवेत प्रशांत दादा दोघांचं मी स्वागत करतो भावी आमदार चषक 2024 मध्ये. अप्रतिम फिल्डिंग केली, लाईनअपमध्ये टर्म परत आहेत हे अत्तरगाव टीम. चांगला खेळ फिल्डिंग करत असताना केला. आता फक्त 9च्या सरासरीने 36-37 धावा बनवायच्या आहेत. कशा प्रकारे तुम्ही बॅटिंग करणार याच्याकडे लक्ष लागले आता प्रेक्षकांचा. प्रणालजी लाले त्यांच्या समवेत प्रशांत दादा यांची वाटचाल आपल्या स्टेजच्या दिशेने होते आणि आयोजकांमध्ये एक मुख्य भूमिका असलेले भैरवनाथ 11 केलवली टीमचे एक खंदा खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे जितू दादा यांचं सुद्धा आगमन झालंय. आज शेवटच्या दिवशी थोडेसे लेट आहेत, काही कारणास्तव ते आज थोडेसे लेट आले असतील, मात्र 4ही दिवस त्यांची उपस्थिती आपल्याला नोंदली. प्रशांत दादा यांची आज ज्यापदी निवड झाली त्यासाठी मी त्यांचा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. दादा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यासोबत प्रणालजी लाले आणि त्या 2 दिवस आधी याचा बर्थडे होता पॉवर प्ले किंग जामरुखचा अमोल पाटील, सर्वांचं स्वागत. गोपाल मेंगाळ ठाकूरवाडीचे शाखा प्रमुख यांचं सुद्धा भावी आमदार चषक 2024 मध्ये मी सहर्ष स्वागत करतो. धारणे टीमला आता मात्र चांगली बॉलिंग करावी लागेल. फक्त 37 धावा डिफेंड करायच्या आहेत, 35 धावा बनवल्या, 36 धावा डिफेंड करायच्या आहेत. 9च्या सरासरीने 36 बनवायच्या आहेत. टार्गेट बघायला गेलं तर या मैदानावरती सिंपल आहे, मात्र काल असाच सामना रंगला होता. हाल टीमने सेकंड राऊंडमध्ये 24 धावा डिफेंड करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना खेचला होता 3 ओव्हरमध्ये. तशीच कामगिरी बॉलिंग करत असताना आता बॉल आतमध्ये मिळेल मित्रा. प्रशांत 63 00 महाराष्ट्राचा नव्हे तर
तमाम हिंदुस्थानाचा लाडका बैल बकासूर याचा नंबर 6300 ची जर्सी घालून बकासूरचा फॅन वाटतो आपल्याला तो यश आणि प्रशांत ओपनिंगची जोडी कॅप्टन स्वतः मैदानात गेलाय 36 धावा बनवायच्या आहेत 24 बॉल फेस करायला मिळतील पुन्हा एकदा आगमन झालंय वाऱ्याने पुन्हा एकदा दर्शन दिलंय आक्रमक रूप पवन देवाने अक्षरशः आम्हाला 4 दिवस दर्शन दिलंय स्टेजला धारणी टीमचा गोलंदाज ज्याचा पहिला गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय पॉवर प्लेचा राज यानंतर आपण विनर वर्सेस विनरची मॅच खेळणार आहोत मी नवघर टीमला विनंती करेन कुठेही जायचं नाहीये नवघर टीम रेडी राहायचं आता लगेच फास्ट खेळा थोडा आज स्पीडअप करा अंपायर्सना विनंती करेल थोडा फास्ट खेळण्याचा कॉल द्या 24 बॉल 36 धाव्यांची गरज आहे अत्तरगाव त्यांच्या विपरीत खेळत असताना त्यांच्या वर्सेस खेळत असताना धारणी टीम धारणी की अत्तरगाव कोणती टीम नवघर टीम सोबत आज दुसरा सामना खेळणार दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार याच्याकडे लक्ष लागलं प्रेक्षकांचं अत्तरगाव टीमने चांगली फिल्डिंग केली प्रशांत दादा तुम्ही बघितलं असेल 1 नंबर फिल्डिंग केली आत्ताच्या टुर्नामेंटमध्ये 4 दिवसांमध्ये ज्या टीमने प्रभावित केलं फिल्डिंगने त्या अत्तरगाव टीम कशा प्रकारे बॅटिंग करणार रायटी बॉलर होता मात्र लेफ्टी बॅटिंग करतोय त्यांचा कॅप्टन प्रशांत तगडा बॅट्समन आहे राजचा पहिला बॉल राईट आर्म राऊंडने वर पिच बॉल ड्राईव्ह केलाय रोशन बॉल वरती पोहोचताय हो पहिल्याच बॉल वरती कॅप्टनची विकेट मिळवले राजने ओव्हर टू डीजे सॅमी सुरुवात अत्तरगाव टीमने केली होती गोरख रसालची विकेट घेऊन तशीच प्रकारची पहिल्याच बॉलवरती विकेट जातीये ती टीमचा कॅप्टन प्रशांत याची या 36 धावा प्रशांत असताना थोडा सोपे वाटत होता प्रशांत गेल्यानंतर नंबर 33 जर्सी मध्ये फलंदाज मैदानात गेलाय बॅट्समनचं नाव सांगायचं आहे तुम्ही याच्यातले एक खेळाडू वरती पाठवा सनी आणि यश स्लॉट मधल्या बॉलला बाहेर मारता आलेला नाहीये स्वतःवरती नाराज होऊन तंबूत परतलाय पहिल्याच बॉलवरती विकेट गेली अत्तरगाव टीमची यानंतर आपण विनर वर्सेस विनर सेकंड राऊंडचा पहिला सामना खेळवणार आहोत याच्यामध्ये नवघर टीमने 64 धावा चेस करून सेकंड राऊंड मध्ये प्रवेश घेतला त्यांचा ओमकार अर्धशतक वीर नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना दिसणार राज पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवल्या फुलटॉस बॉल फुल टॉल वसूल केला ऑफ साइडच्या दिशेने चेंडू सीमारेषा पार अप्रतिम A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार चौकारानंतर पुन्हा एकदा विराट कोहली स्टाईल कव्हर आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमारेषा पार लगातारचा दुसरा चौकार एक सनी वरती तापलाय तर दुसरा सनी मैदानामध्ये तापलाय आता अत्तरगाव टीम साठी 36 धावा चेस करत असताना पहिल्या 3 बॉलवरती 2 चौकार ठोकलेत सनी या फलंदाजाने कॅप्टन जरूर बाद झाला मात्र त्याचं प्रेशर मी घेणार नाहीये मैदानामध्ये अंडर 19चा हा संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय अंडर 19 अंडर 21 मधला हा वयोगटातील यंगस्टर्सचा भरणा असलेला संघ अत्तरगाव प्रभावित करतो बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा स्लॉट मधला बॉलला आउट ऑफ द प्लॉट क्वालिटी ब्रँडेड अत्तरगाव ब्रँडेड षटकार
थँक्यू. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. रातचा हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये बीट झालाय सनी. छोटी हाईट देख के फ्लावर समजा क्या. सनी बोलतोय फ्लावर नाही फायर आहे. मैदानामध्ये आग लावले या सनीने. काय बॅटिंग करतोय. 14 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. आता बरं अजून 22 धावांची गरज आहे निर्णायक विजयासाठी. चेंडू बाकी 19 बॉल 22. मॅच तर बनवली सनीने. आता मैदानामध्ये फिनिश करावी लागेल आपल्या टीमसाठी. पॉवर प्ले चालू आहे. अजून एक बॉल बाकी आहे. अजून एक बॉल त्याच्या रेंज मध्ये. त्याला अप्रतिम झेल. असं वाटलं होतं चेंडू ट्रॅव्हल करतोय की काय, मात्र शेवटच्या क्षणी काय झेल घेतला या खेळाडूने. अजून एक फलंदाज बाद. पहिल्या ओव्हर मध्ये 2 फलंदाज बाद झालेत. स्कोर काढून धावा लागल्या त्यात 14. थोडासा आश्चर्यचकित दिसतोय. त्याला विश्वास बसत नाही या बॉल ट्रॅव्हल केलेला नाहीये. थोडीशी ताकद कमी पडली मित्रा. पुढच्या या वर्षी जरा मेहनत कर, जिम वगैरे लाव. आपल्या टीमसाठी 5 बॉल मध्ये आउट आहे. कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसलाय मित्रा आउट आहे. चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी केली. 36 मधल्या 14 धावा तू बनवल्यास. तुझं काम तू चोख केलंस. सेम टू सेम विश्वनाथ जाधवची आठवण करून देतो, बुमरोची आठवण करून देतो हा खेळाडू. आणि त्यासारखीच बॅटिंग सुद्धा करतो. 5 बॉल मध्ये 14 रन्स आपल्या टीमसाठी बनवल्या. 18 बॉल आणि 22 धावांची गरज. आज भावी आमदार 2024 चा शेवटचा दिवस आहे. नवीन गोलंदाज वापर केला जातोय 18 बॉल मध्ये 22 रोखण्यासाठी. अमोलला आपल्या टीमसाठी अमोल कामगिरी करावी लागेल. अमूल्य कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे बॅटिंग त्याने केली होती, 2 षटकार ठोकले होते, तशीच बॅटिंग त्याला करावी बॉलिंग सुद्धा करावी लागेल. धावा फक्त डिफेंड करायच्या आहेत 22. चेंडू बाकी 18. मॅच बनवली या खेळाडूने जो आता आउट झाला. त्याचं नाव होतं सनी. 5 बॉल मध्ये 2 चौकार 1 षटकार ठोकत 14 धावा आपल्या टीमसाठी बनवून तंबूत परतलाय. व्यासपीठावरती बच्चा बैलाचे मालक ज्यांनी आपल्या खालापूरचं नाव घाटावरती रोशन केलंय, हेच प्रणलजी लाले आपल्या समोर बसलेत. मॅचचा आनंद घेत आहेत. अमोलचा पहिला बॉल शॉर्ट बॉल. खूप जास्त उचली बॉलने घेतली. वाईड बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 रन स्कोर कार्डवरती लागली जाणार. 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. माझ्या समवेत आज 4था दिवस धीरजदादा स्कोरिंग करतोय. त्याच्या माध्यमातून सिरीज उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजसाठी ज्या ट्रॉफीज तुम्ही बघताय त्या बहाल करण्यात आलेल्या आहेत. खूप खूप आभार तुझा. आणि गावासाठी नक्कीच काय ना काहीतरी योगदान त्याचं असतं. लोअर फुलटॉस चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या दिशेने ते क्षेत्ररक्षक आहे. विवेक बॉल पर्यंत पोहोचणार तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण. चांगली बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या बॉलवरती वाईटची धाव मिळाली होती, तर या बॉलवरती सिंगल घेऊन 2 धावा या ओव्हर्स मध्ये पहिल्याच बॉलवरती मिळवल्या. 16 रन स्कोर कार्डवरती लागल्यात. अजूनही 20 धावांची गरज. 17 बॉल बाकी. शॉर्ट बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय. काव कॉर्नरचे क्षेत्ररक्षक चेंडूवर तर पोहोचणार तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली. आता सिंगल्स आणि डबल्स वरती जोर देताना दिसतात ते खेळाडू. मी नवघर टीमला विनंती करेल पूर्ण टीम रेडी राहायचं. यानंतर विनर वर्सेस विनरची मॅच होणार आहे. फक्त 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉल मध्ये 19 धावांची गरज. 17 रन स्कोर कार्डवरती लागल्यात. रायगड लाईव्ह इव्हेंट वरती ही शृंखला तुम्ही लाईव्ह बघू शकता. आकाश माझ्या समवेत ऑपरेटरच्या भूमिकेत, आर्यन कॅमेरामॅनच्या भूमिकेत. ह्या वेळेला ब्लाइंड शॉट अशा प्रकारचे शॉट टाळावे लागतील. चेंडू निर्धाव आलाय. अमोल चांगली कामगिरी करतोय. अमोलला अजून एका दुसरा निर्धाव चेंडू टाकावा लागेल. विकेट मिळवावी लागेल आपल्या टीमसाठी. मॅच पुन्हा एकदा बनवायची असेल तर 19 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉल बाकी आहेत. शॉर्ट बॉल उत्तर नाहीये. नॉन स्ट्राईकचा बॅट्समन आर्ग्यू करायचा नाही अंपायर सोबत. यंगस्टर तुम्ही खेळाडू आहात, इथून तुम्ही घडाल. अंपायर डिसिजनला रिस्पेक्ट करा. लगातार 2 चेंडू निर्धाव. थोडासा प्रेशर मध्ये आता खेळताना दिसतोय बॅट्समन यश. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मिस केलाय. ब्लाइंड शॉट खेळतोय.
ज्या दिशेने चेंडू आहे त्या दिशेला मारायला हवा, कारण की धावा आणि बॉलचं अंतर थोडं कमी आहे. अशा प्रकारचा प्रेशर घेण्याची गरज नाही आहे. फक्त बॉल आणि बॅटचा संपर्क करून धावून सुद्धा पूर्ण होऊ शकतात. मॅच चांगली होणार यात शंका नाही आहे. चांगली बॉलिंग केली आहे अमोलने आतापर्यंत. वरपिच बॉल, बॅटची टॉप एज लागून वॅकेंड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर जाऊन पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी आहे, मात्र थ्रो खूप जास्त फ्लायटेड होता. फ्लॅट थ्रो करायला हवा होता थोडासा. 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोर कार्ड होती. धावा लागल्या त्या. नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय, तन्मय. बारा बॉल मध्ये धावा डिफेंड करायचे आहेत. 17. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024. बारा बॉल मध्ये 17. तन्मयवरती जबाबदारी आहे धावा वाचवण्याची. मॅच बनवायची असेल तर या ओव्हरमध्ये 6 पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील. शेवटच्या ओव्हरमध्ये स्वतःसाठी एक चान्स निर्माण करावा लागेल. लेफ्टी बॉलर आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज. शॉर्ट बॉल पुल केलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत कॅचचा अटेम्प्ट केलेला नाहीये. सिंगल तर धावून पूर्ण केल्या. थोडीशी मिसफिल्ड. सिंगलचा कन्व्हर्जन डबल मध्ये केलं यशने. ओके, गौरवने. प्रत्येक रन आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. अशा वेळेला एक एक धाव वाचवायची आहे ती या धारणी टीमला. मिसफिल्ड तुम्ही करू शकत नाही आहात का? फक्त 17 धावा रोखायच्या आहेत तुम्हाला. अजून 11 बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज आहे. 21 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. दोन्ही यंगस्टर्स. बॉलिंग सुद्धा अंडर 19चा खेळाडू, बॅटिंग साठी अंडर 19चा खेळाडू पाहायला मिळतो. शॉर्ट बॉल पुल केला, दिशा दिली आहे. वॅकेंट एरियामध्ये खेळलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू शेवटच्या क्षणी फिल्डरच्या हाताला स्पर्श करून सीमारेषा पार आलेला हा योग्य वेळी योग्य चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. वॅकेंट एरियामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं. आपल्या टीमसाठी अमूल्य रन्स बनवतोय, इम्पॉर्टंट रन्स बनवतोय हा खेळाडू, ज्याचं नाव आहे गौरव. हॅलो हॅलो, एक चेक चेक. हॅलो हॅलो. 4 धाव्याने स्कोर कार्ड वरती 25 धावा धाव संख्येवर स्कोर कार्ड वरती लागल्यात. तन्मयचा हा बॉल. चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू आलाय. 11 धाव्यांची अजूनही गरज आहे. चेंडू बाकी आहेत 9 बॉल 11. चेंडू अडवायला हवा होता मगाशी त्या फिल्डरने, राजने. जर अडवला असता तर 2 धावा अजून एक्स्ट्रा लागल्या असत्या. मात्र जे घडलं ते विसरून जा आणि पुढे वाटचाल करायची आहे. 9 बॉल 11. वर पिच बॉल. बॅटला जरूर स्पर्श झाला. बॅटची टू एंड घेऊन पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगला फील्ड केलाय. 8 बॉल आणि 10 रन्सची गरज. आठ बॉल 10 धावा. अत्तरगाव की धारणी, धारणी की अत्तरगाव. भावी आमदार चषकामध्ये पुढे वाटचाल कोण करणार? येणारे 8 चेंडू निर्णायक. हे 2 चेंडू मॅचचा आपल्याला रुख सांगून जातील, दिशा सांगून जातील. तन्मय कशी गोलंदाजी करणार?
लोअर फुलटॉस लोअर बॉल, चांगला चेंडू निर्धावाला आहे. 7 बॉल आणि 10 रन्सची गरज. डॉट बॉल. यंगस्टरची टीम छोट्या छोट्या गोष्टीतून शिकणार. 36 धावा चेस करत असताना आतापर्यंत सिंगल डबलच्या सहाय्याने खेळतात. पहिलाच फलंदाज फक्त आक्रमक होता सनी. त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आला. यावेळेला तेच बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि ओके, शेवटच्या क्षणी थोडीशी मिसफील्ड. चांगला अटेम्प्ट होता, मिळालाय योग्य चौकार. याची टीमला त्या गरज होती. अतरगाव टीम. यश आधी निर्धाव चेंडू खेळला होता, प्रेशर न घेता चांगला फटका कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला. विवेक थोडीशी चुकी झाली, बॉलला आतमध्ये ठेवायचं होतं. यावेळेला सुद्धा 2 धावा वाचल्या असत्या. आता 6 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. 6 बॉल 6 रन्स. जेवढा प्रेशर मगाशी ओमकार होती 6 बॉलमध्ये 24 बनवताना नव्हतं, तेवढं जास्त त्याच्यापेक्षा डबल प्रेशर असणार, कारण की लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात. यातील मात्र शंका नाहीये. आणि तसंच काहीतरी प्रात्यक्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. 6 बॉल 6 रनची गरज. रोशन पाटील स्वतः कर्णधार, स्वतःवरती विश्वास दाखवतोय. शेवटची ओव्हर घेऊन आलाय. शाखा प्रमुख बीजेपीचे जयेशजी कर्णूक यांचं पुन्हा एकदा 4थ्या दिवशी ते आगमन होत आहे. MSCBचे कार्यकर्ते, MSC मध्ये कार्यरत असलेले जयेशजी कर्णूक घाबरायला पाहिजे. त्यांना नाही घाबरलो तर आपली लाईट जाऊ शकते. रोशन पाटील स्वतः गोलंदाज, स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलाय. स्ट्राइक एंड वरती गौरव नॉन स्ट्राइक एंड वरती यश ओपनिंगला आलेला. यश अजूनही मैदानात उभा आहे. जयेशजी कर्णूक इथे उपस्थित आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत. 6 बॉल 6 रन्सची गरज. पहिलाच बॉल शॉर्ट होता, मिस केलाय. लॉलीपॉप बॉल मिस केला या खेळाडूने. गौरव. 5 बॉल 6 रन्सची गरज. सामना आता मैदानात रंगायला लागलाय. जेवढा सामना रंगला होता नवघर विपक्षामध्ये सावरोळी, हाय व्होल्टेज होता, हाय स्कोरिंग होता, तेवढाच लो स्कोरिंग सुद्धा रंगलाय. या मैदानात लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा रंगतात. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस घेऊन खेळलाय. पहिली धाव थोडीशी लेट घेतली आहे गौरवने. 4 बॉल मध्ये 5 धावांची गरज. चार बॉल 5 रन्सची गरज. स्ट्राइक एंड वरती ओपनिंगला आलेला यश आतापर्यंत 7 बॉल मध्ये 7 रन वरती खेळतोय. आता 4 बॉल मध्ये 5 धावा बनवणार का आपल्या टीम साठी, याच्याकडे लक्ष लागलेत प्रेक्षकांचे. शॉर्ट बॉल ऑफसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा दिशाहीन, वाईड बॉल. एक्स्ट्रा चिरत धावून आली अतरगाव टीम साठी. 4 बॉल मध्ये 4 रन्सची गरज आहे. चेंडू निर्धाव टाकावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर कॅप्टनला. 32 धावा. फसवलंय फिरकीच्या जाल मध्ये. 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज. सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं. बॅट वरती बॉल घेऊन सिंगलच्या साहाय्याने सुद्धा मॅच जिंकू शकतो. सिंगल डबल आली पाहिजे असं च्या वेळेला क्रॉस बॅटेड करण्याचा प्रयत्न फसतोय. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 2 निर्धाव चेंडू आलेत. 3 बॉल 4 रन्सची गरज. शॉर्ट बॉल बॅटच्या टो एंडला लागला. एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न करायला पाहिजे होता. हो झालाय. विवेक काय घडलंय. एक रन आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. अशा वेळेला हातातली दुसरी रन दिली आहे. ही 1 रन दिली आहे का मॅच दिली. आता असा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना धारणी टीमच्या. बॅट्समनने रन सुद्धा अटेम्प्ट केली नव्हती तेव्हा मिसफिल्ड केली. सेकंड रनचा चान्स सुद्धा नव्हता तो क्रिएट करून दिला बॅट्समन बॅटिंग टीम अत्तरगाव साठी.
2 बॉल 2 रन्सची गरज. 2 बॉल मध्ये 2 रन्स. गौरव की रोशन, दारणी की अत्तरगाव. या वेळेला हा बॉल पुन्हा एकदा दिशाहीने वाईड. एक्स्ट्रा धावून आल्या त्या अत्तरगाव टीम साठी. आता 2 बॉल मध्ये 1 रनची गरज. मॅच टाय होणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. 1 धाव तुम्हाला बनवावी लागेल. यश आणि गौरव लक्ष द्यायचे या गोष्टीकडे. अत्तरगावचे कॅप्टन या गोष्टीकडे लक्ष द्या. 1 धाव धावून पूर्ण करायचीच आहे जिंकण्यासाठी. नाही केली तर 2 बॉल मध्ये, जर काल 2 बॉल मध्ये 2 धावा झाल्या नव्हत्या, अब्रारने त्या रोखल्या होत्या. आज 2 बॉल मध्ये 1 धाव रोखणार का रोशन? लॉंग कीपला धावू शकता तुम्ही बॉल हातात असेल तरी. क्लोज कीपला फक्त क्लीन कॅरी केलं तर धाव मिळणार नाही. ह्याच्याकडे फिल्डिंग टीमने लक्ष द्या. 2 बॉल 1 रनची गरज. अत्तरगाव टीम विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. रोशन रोखणार का त्यांना? या वेळेला 1 मिनिट थांबायचं. अत्तरगाव टीम अंपायर डिसिजन काय? दोन्ही बॅट्समन मैदानात थांबा. फिल्डिंग सुद्धा टीम सुद्धा थांबा. आपण 2 मिनिटं निर्णय घेऊया. ओके, रनआउट थोडा चेक करा प्लीज. निर्णायक क्षणी आहे. तुम्ही नका येऊ, कमिटी बघेल. आहे 12 मित्रा. आरामात आरामात आहे भाई मित्र. तुमचं 12 इथेच आहे. निर्णायक मॅच आहे. कॅप्टन तुम्ही एवढे चांगले खेळलात. या गोष्टीने युट्यूब लाईव्ह सुद्धा मॅच आहे. बघतोय आम्ही, बघत नाही असं नाहीये. 4 दिवसांमध्ये कुठल्याही टीम वरती अन्याय झालेला नाहीये. बॅट्समन नॉट आउट आहे. चांगली मॅच झाली. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणण्याचं काम रोशन पाटीलने केलं होतं. प्रशांत दादा आमची रजा घेत आहेत. नंतर तुम्ही पुन्हा एकदा दादा येतील तेव्हा तुम्ही उपस्थित दाखवा. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. मॅच जिंकली ती अत्तरगाव टीमने. विनर वर्सेस विनर मॅच साठी मी आमंत्रित करतो नवघर टीमच्या कर्णधाराला. नवघर टीम आणि त्यांच्या विपक्ष